नमस्कार मित्रांनो. आता एक्झामच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचा? पेपर प्रेझेंटेशनचे काय फायदे आहेत? तर पेपर प्रेझेंटेशन केल्यानंतर किंवा पेपर चांगला व्यवस्थित लिहिल्यानंतर तुम्हाला एकतर मार्क त्या ठिकाणी चांगले भेटणार आहेत आणि कमी वेळात तुम्ही जास्त प्रेझेंट काय-काय करू शकता, तर ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर तुमचा एक इम्पॅक्ट पेपरवरती चांगला पडेल. त्यामुळे एक्झामिनरला देखील मार्क दिल्यासाठी तुम्हाला खूप ईझी जाईल आणि तो मार्क आपल्याला जास्त त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो. आता तुम्ही म्हणसाल, "सर ह्या मुलीचा फोटो कशासाठी लावलाय?" तर या मुलीचा फोटो याच्यासाठी लावलाय, की एक्झाम काळामध्ये जरासा तुम्हाला स्ट्रेस तुमचा हलका व्हावा किंवा स्ट्रेस तुमचा कमी व्हावा, यासाठी ह्या मुलीचा फोटो लावलेला आहे. बरोबर. बघितलं? आता चेंज करूया. आता पेपर प्रेझेंटेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो हँडरायटिंगचा. हँडरायटिंग. आता आपल्याकडे वेळ नाहीये हँडरायटिंग चेंज करू शकायचं किंवा हँडरायटिंग चांगली काढण्याचा आपल्याकडे सध्या वेळ नाही आता. आता फक्त काही दिवस उरलेले आहेत एक्झामसाठी त्यामुळे आपण हँडरायटिंग तर चेंज करू शकत नाही. आता काय करू शकतो आपण पेपर प्रेझेंट करू शकतो चांगल्या व्यवस्थित. हँडरायटिंग जशी तुमची जर हँडरायटिंग चांगली असेल तर वेल एंड गुड खूप चांगली गोष्ट आहे. परंतु एखाद्या मुलाची हँडरायटिंग चांगली नसते बाबा. तर त्यासाठी काय करणार आपण? तर त्यासाठी दुसरा मुद्दा येतो महत्त्वाचा तो म्हणजे डायग्राम. आता सर तुम्ही म्हणसाल पदार्थमध्ये कोणते डायग्राम येतं? पदार्थमध्ये डायग्राम कुठे येतं? सर मला दाखवा. तर मी तुम्हाला दाखवतो. खूप इंटरेस्टिंग डायग्राम असतात आपल्या पदार्थ विज्ञानमध्ये. बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे? डायग्राम. आता डायग्राम याचा अर्थ काय आहे? की पदार्थचे डायग्राम कसे असतात? तर ते बघूया. फॉर एक्झाम्पल आता तैत्तिरीय उपनिषदानुसार तुम्हाला पृथ्वी महाभूताची उत्पत्ती लिहा असा जर क्वेशन आला. बरोबर? तर त्या ठिकाणी तुम्ही कसं त्या ठिकाणी प्रेझेंट करणार त्याला? तर तुम्ही काढणार एक गोल. तुम्ही काय काढणार? एक गोल काढणार. त्या ठिकाणी काय लिहिणार वर? पृथ्वी महाभूत. त्यानंतर 1/8 मध्ये काय लिहिणार? बाकीचे जे 4 महाभूत आहेत. आकाश महाभूत, वायू, तेज, आप, हे हे महाभूत हे अशा पद्धतीने आपण त्यांना प्रेझेंट करून, व्यवस्थित प्रेझेंट करून त्यांना आपण काय करणार आहेत, तैत्तिरीय उपनिषदानुसार आपण त्यांना पृथ्वी महाभूताची उत्पत्ती दाखवणार आहोत. हा झाला एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल नंबर 2 पाहूया. एक्झाम्पल नंबर 2 काय आहे आपल्याकडे? तर दुसरा एक फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, आता तुम्हाला विचारलं द्रव्याचं वर्गीकरण लिहा. द्रव्याचं वर्गीकरण खूप इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. खूप वेळा विचारलेला आहे. तर कसा लिहिणार आपण द्रव्याचं वर्गीकरण विचारल्यानंतर? द्रव्याला डिव्हाईड करणार 2 भागामध्ये. कारणद्रव्य, कार्यद्रव्य. कारणद्रव्य काय सर? कारणद्रव्य बघितलं आपण पंचमहाभूत असतील. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी प्लस दिशा, काल्पन, आत्मा हे येतात कारणद्रव्यामध्ये. आता कार्यद्रव्यामध्ये कोणते येतात सर? तर कार्यद्रव्यामध्ये येतात सेंद्रिय द्रव्य, त्यानंतर निरेंद्रिय द्रव्य. सेंद्रिय द्रव्यामध्ये परत 2 टाइप पडणार. बरोबर. 2 टाइप कोणते पडणार सर? 2 टाइप पडणार जांगम आणि औद्भिद. बरोबर. आता सेंद्रिय द्रव्य आणि निरेंद्रिय द्रव्य असे 2 टाइप पडले. त्यानंतर निरेंद्रिय द्रव्याचा कोणता टाइप आहे सर? पार्थिव द्रव्य. आता हे झाले त्याच्या आपण हा काढला फ्लो चार्ट. आता हा फ्लो चार्ट काढल्यानंतर पहिल्या पेजेसवर तुम्हाला एल-ई-क्यूमध्ये जर द्रव्य वर्गीकरण विचारलं आपण पहिल्या पेजेसवरती हा फ्लो चार्ट काढला. आपण एक-एक तो व्यवस्थित एक्सप्लेन करणारच आहोत. काय करणार आहोत एक्सप्लेन? कारणद्रव्य कशाला म्हणतात? कार्यद्रव्य कशाला म्हणतात? सेंद्रिय द्रव्य म्हणजे काय? निरेंद्रिय द्रव्य म्हणजे काय? जांगम द्रव्यामध्ये प्लस ते 5 टाइप आहेत. ते 5 टाइप आपण त्याच्या उदाहरणासहित एक्सप्लेन करणार आहोत. बरोबर. औद्भिदचे असतील, निरेंद्रियचे असतील, तर हे आपण सगळं पुढच्या पेजेसवरती एक्सप्लेन करणार आहोत. परंतु हा फ्लो चार्ट बघितल्यानंतर एक्झामिनरच्या लक्षामध्ये काय येणार, की एक्झामिनरला कळणार, की ह्या पोराला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. याला सगळे बेसिक माहिती आहे आणि हेच या मुलांनी पुढे एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे हा चार्ट त्यांनी बघितल्या-बघितल्या लगेच क्लिक होणार त्याला, की या पोरांना सगळं माहिती आहे. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला पेपर लिहायचा आहे. बरोबर. हे झालं एक्झाम्पल नंबर 2. आता हे तर तुम्ही सर म्हणणार सोपं तुम्ही सांगितलंय. काय सांगितले? द्रव्य आल्यावर द्रव्याचा चार्ट काढणार, पृथ्वी महाभूत आल्यावर गोल काढायचे अशा पद्धती. हे तर काय आम्हाला पण कळलं असतं. परंतु आता तुम्ही आलं मनाचे विषय लिहा. आता मनाचे विषय लिहा आल्यानंतर तुम्ही काय लिहिणार? बरोबर. मनाचे विषय लिहा आल्यानंतर काय करणार मुलं? काय करतात मुलं? असं लिहितात. काय? चिंत्य,
विचार्य, गुह्य, ध्येय, संकल्प असले होतात. परंतु आयुर्वेदा मराठी वाले पोरं खास आहेत. उसमें कुछ खास बात है. खास बात क्या है सर? तर खास बात ये है की मनाचे विषय विचारलेत. 1 रेष, 2 रेष, 3 रेष, 4 रेष और 5 रेष. आता ये रेष किस लिए वड़ी है सर हमने? तो इसलिए वड़ी है कि हमको विषय लिखने हैं. मन के विषय कौन से हैं सर? चिंत्य, विचार्य, गुह्य, ध्येय और संकल्प. हां, आता बघा तुम्ही डिफरन्स बघा. हे मुलं हे आम जिंदगी और ये है मेंटोस जिंदगी. आम जिंदगी और मेंटोस जिंदगी में क्या फरक है? की कमी वेळात जास्त कसं दाखवणार आणि जास्त वेळात जास्त लिहिणं. ही आहे आम जिंदगीवाले. यांना जास्त मार्क मिळत नाही. असं लिहिल्यानंतर तुमचा एक तर टाईम वाचणार, बरोबर. आता तुम्हाला जर मनाच्या विषयी आला क्वेशन, तर तो काय कशासाठी येणार? साठी येणार, बरोबर. साठी तुम्हाला क्वेशन येणार. तर साठी हे पहिल्या पेजेसवरती तुम्ही काय लिहिणार? मन आहे. मनाची डेफिनेशन लिहिणार म्हणजे निवृत्ती लिहिणार, त्याचे लक्षण लिहिणार, जे विचारलं ते. आणि मनाचे विषय करता ही चार्ट काढणार. यामध्ये तुमचं एक पेज भरलंय. त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करायचे चिंते म्हणजे काय? विचारे म्हणजे काय? गुह्य काय? ध्येय काय? संकल्प काय? पूर्णतः 2 तुमचे पेज भरलेले आहेत. बरोबर. असं प्रेझेंटेशन कमी वेळात याला किती मिनिटं लागतील? सर मॅक्सिमम 6 मिनिटामध्ये तुमचं पूर्ण होऊ शकतं. बरोबर. अशा पद्धतीने सोपं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही याला इझिली लिहू शकता. बरोबर. त्यानंतर आता तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे सर? तर तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट कसं करू? तर या टाईम मॅनेजमेंटवरती आकाश सर 1-2 दिवसामध्ये तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत, की कसं टाईम मॅनेजमेंट करायचं. तर त्याबद्दल मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही. साठी किती वेळ द्यायचा, साठी किती वेळ द्यायचा, हे तुम्हाला पूर्णतः आकाश सर 1-2 दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून इन डिटेल सांगणार आहेत. त्यामुळे टाईम मॅनेजमेंटबद्दल मी काही जास्त बोलणार नाही तुम्हाला. आता चौथा मुद्दा काय आहे आपला? तर चौथा मुद्दा असा आहे, की अगोदर सर लिहायचा, की अगोदर लिहायचा? बरोबर. फर्स्ट काय लिहायचं? लिहायचा की लिहायची? लिहायची की आता इट डिपेंड्स. तुम्हाला जर येत असतील अगोदर, लिहा. येत असतील, लिहा. डोंट म्हणजे त्याचा काही फरक पडत नाही. त्याचा काही इम्पॅक्ट पडत नाही. तुम्हाला जे येतंय ते लिहा. तुम्हाला जर 4 पैकी कमीत मिनिमम 3 येत असतील, तर तुम्ही सुरुवातीला लिहा. 8 पैकी 7 तुम्हाला येत असतील, तर लिहा. आता हे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचे. तुम्ही म्हणसाल, "सर, एखादा क्वेशन असा असतो, की आता तुम्हाला 8च्या 8 क्वेशन टॉपर मुलांना तर येणारच. पण एव्हरेज मुलं जी आहेत, तर त्यांना एखादा येऊ पण शकत नाही. मग त्यांना किती टाईम द्यायचा? तर त्यांना तेवढाच टाईम द्यायचा, की जेवढा सगळ्यांना टाईम द्यायचा? नाही. त्याला आपल्याला थोडंसं आटपतं घेणं आवश्यक आहे. त्याला थोड्याशा कमी टाईमामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि जास्त टाईम कोणाला द्यायचा? जे आपल्याला परफेक्ट माहिती आहे, चांगला आपण प्रेझेंट करू शकतो, त्याला आपण जास्त टाईम द्यायचा आहे. बरोबर. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय येतो, की मुलांचा एक क्वेशन असतो, की सर किती पेजेस लिहायचे? किती पेजेस लिहायचे? किती पेजेस लिहायचा? हा एक म्हणजे खूप मुलांच्याकडून विचारला जाणारा प्रश्न आहे. पेजेस किती लिहायचे? पेजेस किती लिहायचे डिपेंड्स. कंटेंट किती विचारले गेलेले आहे तुम्हाला, काय विचारलं गेलेलं आहे, त्यावर तुम्हाला पेजेस त्याचे डिपेंड्स आहेत. तरी पण तुम्हाला सांगतो मिनिमम साठी 4 पेजेस आणि साठी 2 पेजेस अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा नेक्स्ट काय, की ईच क्वेशन स्टार्ट्स विथ न्यू पेज. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरं मुलांनो. ईच क्वेशन स्टार्ट्स विथ न्यू पेज. मुलं काय करतात? हा हा पेज आहे. बरोबर. या ठिकाणी ह्या 2 ओळीमध्ये आपला नंबर 1 संपला. तर लगेच काय करणार? संपला, तर बी इथं चालू करणार. बरोबर. असं करायचं नाही. इथं एक जरी लाईन भरली ना तुमची, तर एक जरी लाईन जर तुमची भरलेली असली, तरी पण नेक्स्ट पेजेसवरती चालू करायचा असा. डायरेक्ट
चांगल्या याच्यामध्ये दुसऱ्या पेजेसवर चालू करायच्या. टेन्शन घ्यायचं नाही. पेजेसला कमी आहे का आपल्याकडे? पेजेस खूप जास्त आहेत त्यांचे दिलेले आहेत. पेजेस आपल्याला पूर्णतः भरवायचे भरवायचे याचा अर्थ नाही की काही बी लिहायचंय. चांगलं लिहायचंय. परंतु प्रत्येक क्वेशन आपल्याला नेक्स्ट पेजेसवरती चालू करायचा आहे. आणि त्यानंतर मुद्दा आहे की काय आपले जे क्वेशन्स आहेत, पूर्ण क्वेशन आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. एक पण क्वेशन आपल्याला सोडायचा नाही. काही ना काही त्या ठिकाणी लिहून यायचंय. त्याबद्दल थोडं का होईना आपल्याला आठवायचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही की तुम्हाला काही आठवतच नसलं, मग तुम्ही आठवण्यातच तुमचा वेळ गेलाय आणि दुसरे क्वेशन राहिलेत, असं होऊ नये. तुम्हाला काहीतरी त्या क्वेशनचं आठवायचा प्रयत्न करायचा आहे. त्या ठिकाणी आलं तर काही ना काही तुम्ही त्या ठिकाणी लिहून यायचे. त्यानंतर एक मुलांकडून चूक काय होती, नंबरिंग करताना त्या ठिकाणी खाली-वर होऊ शकते. त्यामुळे नंबरिंग जी आहे तुम्हाला प्रॉपर नंबरिंग करायची आहे. जशी दिलेली तशी नंबरिंग आपल्याला त्या ठिकाणी करायची. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का? की एक 6 तारखेला 6/3/2025 6 मार्चला एक एम-एच-एस कडून सर्क्युलर आलेलं आहे. ते सर्क्युलर खूप महत्त्वाचं आहे. 6/3/2025 तुम्ही युनिव्हर्सिटीच्या याच्यावर चेक करू शकता किंवा तुम्ही जर आयुर्वेदा मराठी फॉलो करत असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर. त्या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल त्याची, बरोबर. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, आपल्याला 3 सेक्शन आहेत, बरोबर. 3 सेक्शन कोणते? ए, बी, सी. आता त्यामध्ये ए जे सेक्शन आहे, हे सेक्शन आहे एम-सी-क्यूचं आणि बी सेक्शन आणि सी सेक्शन आहे ए-सी-क्यू प्लस एल-ई-क्यू. तर त्यामध्ये त्यांनी कसं केलेलं आहे, आपल्याला एम-सी-क्यूचं जे सेक्शन आहे, ती आपल्याला लास्टच्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी देणार आहेत. अगोदर कसं व्हायचं इथून अगोदर, की पहिल्या अर्ध्या तासामध्ये एम-सी-क्यूचा क्वेशन पेपर आपल्याला देत होते आणि अर्धा तास झाल्यानंतर क्वेशन पेपर आपला जमा करून घेत होते आणि युनिव्हर्सिटीला पाठवत होते किंवा त्यांच्याकडे ठेवत होते. परंतु आता असं होणार आहे, की आपल्याला लास्टचा जो म्हणजे अर्धा तास आहे, हाल्फ अवर आहे. तर त्यामध्ये आपल्याला एम-सी-क्यूचा पेपर देणार आहेत आणि एम-सी-क्यूचा क्वेशन पेपर आपल्याकडेच राहणार आहे. म्हणजे मुलांना डिस्ट्रिब्यूट करून टाकणार आहेत. ते काही जमा करून घेणार नाहीयेत. त्यामुळे हा म्हणजे चेंज करण्याचा हेतू काय होता त्यांचा, की क्वेशन पेपर खूप मुलांचं असं म्हणणं होतं, की आमच्यासोबत द्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी युनिव्हर्सिटीने काय केलंय, की लास्टच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला एम-सी-क्यूचा पेपर देणार ते आणि त्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला एम-सी-क्यू लिहायचे आहेत. लास्टच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला एम-सी-क्यू लिहायचे आहेत. त्यामुळे क्वेशनमध्ये आन्सर शीटवर सोडवताना आपल्याला बी आणि सी सेक्शन जो आहे, ए-सी-क्यू आणि एल-ई-क्यू तो अगोदर सोडवायचा आहे आणि लास्टला आपल्याला काय सोडवायचंय एम-सी-क्यूचा क्वेशन पेपर सोडवायचा आहे. म्हणजे लास्टच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला एम-सी-क्यू क्वेशन पेपर देणार आहेत ते. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. पूर्णतः म्हणजे चांगलं निरोगी राहून अभ्यास करा, स्ट्रेस फ्री अभ्यास करा, स्टे हायड्रेटेड, स्टे हेल्दी आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट.